आज आपण एका बारामतीतील अशा ठिकाणी आहोत ज्याला आपण ही दाहिनी बघूनच आपल्याला लक्षात येतं की ही स्मशानभूमी आहे. पण या ठिकाणी स्मशानभूमीत रामभाव करतोय तरी काय, तुम्हाला आज एक आगळी वेगळी न्यूज तुम्हाला दाखवतो. या आपण बघूया. आज आपण आहोत बारामती येथील जळोचे येथील स्मशानभूमीमध्ये. या स्मशानभूमीमध्ये एक काम करणारं राबणारं कुटुंब आहे जे इथंच मुक्कामी असतं. परंतु या कुटुंबाला एक मदतीचा हात असावा, मुठभर धान्याची ताकद असावी म्हणून सुपे येथील विद्याप्रतिष्ठानचे प्राचार्य योगेश पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी स्टाफ यांच्या माध्यमातून या परिवाराला एक मदत होती. ती कशी होती आपण या ठिकाणी बघू शकतो. तर आज आपण बघू शकतो सुपे येथील हा विद्याप्रतिष्ठान येथील हा स्टाफ आहे संपूर्ण. या स्टाफने एका कुटुंबाला मदत देण्याचं ठरवलं. अर्थात ही मदत विद्यार्थ्यांच्या एका मुठभर धान्याची आहे. आपण बघू शकतो धान्याची ही 5-6 पोती दिसत आहेत, कपडे दिसत आहेत, शालेय दप्तर दिसतंय, चपल्या दिसतात. एक आपला सुद्धा या समाज बांधव्या नात्याने कुठेतरी खारीचा हात असला पाहिजे. या उदात्त हेतूने योगेश पाटील प्राचार्य योगेश पाटील यांनी ही संकल्पना मांडली आणि संपूर्ण स्टाफला ही आवडली आणि एक मुठभर धान्य विद्यार्थ्यांच्या माध्यमातून इथपर्यंत पोचतं. आपण बघू शकता हीच ती या स्मशानभूमीमध्ये राहणारी मुलं आहेत, त्यांच्या पालकांसोबत राहणारी मुलं आहेत. त्यांचे निरागस चेहरे बघून आपण स्मशानभूमीत राहू शकतो का, ही मुलं स्मशानभूमीत राहत असतील का, हे जर विचार जरी केला तरी आपल्याला खूप असं म्हणजे विचित्र वाटू शकतं. परंतु या ठिकाणी हे कुटुंब खूप आनंदाने राहतं, कारण त्याचे उदरनिर्वाहाचं साधनच ते आहे. ज्या ठिकाणी माणसाचा अंत होतो, दहन केलं जातं, त्याच ठिकाणी या माणसाच्या जीवनाची सुरुवात होते. हे वास्तव समाजामध्ये आपल्याला आज बघायला मिळते. पाटील सर, काय सांगाल, आज या कुटुंबाला तुम्ही मदत करताय? विद्याप्रतिष्ठान सुपे इंग्लिश मीडियम स्कूल हे प्रत्येक वर्षी एका गरजू कुटुंबाला मदत करत असते. म्हणजे आमचे विद्यार्थी सामाजिक जाणीवा निर्माण होण्यासाठी प्रत्येक वर्षी एक उंजळ धान्य अथवा आमचे पालकसुद्धा खूप चांगले आहेत, त्यांच्याकडे असणारी मदत ते देत असतात. मग यावर्षी आमच्या असे लक्षात आले की जवळची येथे स्मशानभूमीत काही मुलं आम्हाला दिसायची येता जाता. ते नंतर समजले की कुटुंबच राहतात, अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना ते मदत करतात. मग ह्या मुलांबद्दल कुतूहल आम्हाला निर्माण झालं, कारण ते इथं मदतही करू लागतात, तसेच ते शिक्षणही घेतात. हेही लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्या स्टाफसमोर हा मुद्दा मांडला की अशी मुलं आहेत जवळची स्मशानभूमीत राहतात एक कुटुंब, तर आपणास काय करता येईल. हाच मुद्दा घेऊन आमचे शिक्षक विद्यार्थ्यांसमोर गेले की असे एक लहान मुलं आपल्या कुटुंबासमवेत राहतात, तर आपणास काय करता येईल. तर आमच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण एक खर्चाचा वाटा उचलूया आणि ज्या प्रत्येकाने आपापल्या परीने आपण मदत करूया. त्यातूनच आमचे विद्यार्थी, मुले, पालक आणि आमच्या शिक्षकांनी आज ही भरघोस मदत केलेली आहे. याचबरोबर सुप्यातील एक सुमनाजी नेवसे आणि आणखीन 2 कुटुंब, एक कुंभार कुटुंबीय आहे, प्राजक्ता विशेष विद्यालय, तिथे ही मदत करून आज खऱ्या अर्थाने ही मदत घेऊन आमचा स्टाफ आणि विद्यार्थी त्यांची मदत या ठिकाणी आज पोच झाली. आम्हाला समाधान आहे की ज्या स्मशानभूमीत माणूस यायला घाबरतो किंवा तिथलं कोणती स्वप्न बघायला घाबरतो, तिथं ही लहान मुले राहतात, ही बाब खूप मोठी आहे आणि म्हणून आम्ही आज हे मदतीचा प्रयत्न केलेला आहे. आज समाजामध्ये आपण बघतो की स्मशानभूमीमध्ये जायचं म्हटलं की आपल्याला फार काहीतरी असं वेगळेपण वाटतं, की तिथं भीती वाटते. प्रेत आत्मे या ठिकाणी आपले पूर्वज याच ठिकाणी विसावलेले असतात. जन्म जरी त्यांच्या आपापल्या घरी झालेला असलं, शेवटी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना यायचं आहे. आपण कोण सांगू शकता की हा तुम्हाला एक आगळा वेगळा उपक्रम तुम्हाला इथं राबवू वाटतंय, त्याच्याबद्दल काय सांगाल? हे पाठीमागं आपण बघू शकतो, हे या ठिकाणी या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब राहते. काय सांगाल मॅडम? सर, जेव्हा हे कळालं तेव्हा खूप वाईट वाटलं. म्हणजे हे खरंच जसं सरांनी सांगितलं की स्मशानभूमीमध्ये राहणं हे खरंच पहिल्यांदाच ऐकलं आम्ही, हे स्मशानभूमीमध्ये कोणीतरी राहते. आणि जेव्हा सरांनी सांगितलं की मदत आहे तेव्हा आम्ही लगेच तयार झालो आणि इथे येण्याची फार उत्सुकता होती की बघावं त्या लहान मुलांना. आणि आज पाहतोय आणि ही मदत तशी छोटी स्वरूपातच आहे आमच्याकडून.
जेवढे होईल तेवढं, शक्य होईल तेवढं आम्ही अजूनही मदत करण्याचा प्रयत्न करू. दानत महत्त्वाचे आहे. पैसे सगळ्याकडे असतात, परंतु देण्याची जी दानत आहे त्या या माणसांकडे, या स्टाफकडे आहे. खूप आनंद वाटला. तुमच्यासारखे अनेक स्टाफ महाराष्ट्रातील पुढे यावेत, गोरगरिबांना, गरजूंना मदत व्हावी आणि असे कुटुंब बळकटी घ्यावे, त्यांनी शिक्षण घ्यावे. दादा, या ठिकाणी तुम्ही स्मशानभूमीमध्ये ज्यावेळेस एखादं अंत्यविधीसाठी एखादं प्रेत येतं त्यावेळेस तुम्ही त्याची सगळी विल्हेवाट लावत असता. या ठिकाणी तुम्ही राहता, इथं तुमची मुलं आहेत. कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला कसं काही भीती वाटत नाही. रात्री 1 वाजो, 2 वाजो, 3 वाजो, टाईम नसते आम्हाला. माहीत येणं म्हणजे टाईम नाही. सकाळी आलं तरी तसंच आम्हाला, रात्री आलं तर तसंच. लोकाला काय वाटतं भूत असेल, हे असं काही नसते. आम्ही सुद्धा मसनभूमीच्या त्याच्यावर बसून सुद्धा जेवण करत असतो. हे असं काहीच नाही. फक्त ह्याच्यामधूनच तुम्हाला वाटतं भूत आहे, मी किती लवकर गाडी घेऊन पळा, असं काहीच नसते. आम्ही बाहेरही बसता, आतमध्ये बसता, रातभरही बसून राहता, सगळी सोय व्यवस्था करता. अंतविधी चांगलं करून सुद्धा समोरच्या माणसाला परत घराकडं वाट लावता. जन्म आहे म्हटल्यानंतर मृत्यू आहे. जन्म आपल्या घरी होत असतो, हॉस्पिटलमध्ये होत असतो, परंतु या ठिकाणी मृत्यूला सर्वांनाच सामोरं जावं लागतं. मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि हे सत्य यांनी स्वीकारलेलं आहे. शेवटी सत्य आहे. हे मुलं हे त्यांच्याकडे बघत असतात, पण हे त्यांचं जीणं झालेलं आहे, त्यांचं जगणं झालेलं आहे. आपल्याला जर भीती वाटत असती, काय मुलं गावाकडची बघा, एखादं वयस्कर व्यक्ती मृत्यू पावली तरी भीती मनात घेत असतात. तर ह्यांनी एक प्रकारे अंधश्रद्धा निर्मूलनाचं सुद्धा काम आपल्याला एक संदेश दिलेला आहे, किंवा भूत प्रेत हे असं काय नसतं. तसं जर असतं तर आम्हाला त्यांनी काहीतरी बाधा पोचवली असती. ही मुलं निरागस मुलं इथं राहतात, इथंच प्रेत जरी तिथं जळत असलं तरी तिथंच त्यांना जेवावं लागतं. हा त्यांचा कामाचं स्वरूप आहे. नक्कीच तुम्हाला ही या पाटील सरांनी मदत मिळवून दिली, त्याच्याबद्दल काय सांगाल? आता सर लोकांना दिल्याबद्दल धन्यवाद. लहान मुलं माझं काम काय शाळेत न्यायचा आणायचं, सर लोकांना बघितल्यावर आता दादा कोणते काय करत होतं, म्हैशीवर याच्यावर नेत होतं. तर मला असं गंमत वाटलं, सरना आज म्हणजे 9-10 दिवसापासून त्याची इच्छा आहे, तुम्हाला काहीतरी आम्ही धान्य असं देऊ. सर काय हरकत नाही म्हणलं, द्या म्हणलं. त्याने मला रोडनं जायचं 10 वाजता 5 वाजता याचं असं 1-2दा सरनं बघितलं असं. मग त्याची इच्छा झाली, त्याच्यामुळं आमच्या कुटुंबाला या ठिकाणी सर तुम्ही तुमच्या स्टाफचं आलेलं आहे, काय सांगाल? आज एक तुम्हाला एक वेगळं चित्र समाजातील बघायला मिळालं. साला म्हणजे प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक वंदर हा उपक्रम राबवत असतो. त्याच्यासाठी आमचे माननीय प्राचार्य यांचं मार्गदर्शन लाभत असतं. याच्यात विद्यार्थ्यांमध्ये एक सामाजिक बांधिलकी रुजवण्यासाठी एक वंजळ धान्य विद्यार्थी ज्वारी, बाजरी, गहू अशा स्वरूपात आणत असतात. यावर्षी सरांनी एक नवीन जी संकल्पना मांडली आमच्यासमोर, की गरजू विद्यार्थी आहेत की जिथं माणसं जाण्यासाठी घाबरतात अशा ठिकाणी हे विद्यार्थी राहून किंवा हे कुटुंब राहून उदरनिर्वाह करतं. या ठिकाणी जाऊन आपल्याला कशा पद्धतीने मदत करता येईल ही संकल्पना ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांसमोर मांडली, त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांनी अगदी पुढाकार घेऊन नवीन कपडे, त्यांनी चपला, शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य या सगळ्या पद्धतीची मदत पुढे केली. याच्याहीमध्ये सर्व शिक्षकांनी खारीचा वाटा उचलून सर्व प्रकारची दैनंदिन जीवनामध्ये लागणारी गरज, अगदी किराणासुद्धा या पद्धतीची मदत विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांच्या माध्यमातून करण्यात आली. आम्ही आमचं भाग्य समजतो की माननीय प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पालकांच्या मदतीने आम्हाला हा उपक्रम राबवता आला आणि भविष्यातही आम्ही आमच्या पद्धतीने विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून, विद्याप्रतिष्ठान परिवाराच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत राहू आणि आमचा खारीचा वाटा उचलत राहू. खूपच बोलक्या प्रतिक्रिया सरांनी दिलेल्या आहेत. नक्कीच आपण जर समाज हित बघण्याचा प्रयत्न केला तर त्याचं समाधान एक आगळं वेगळं असतं. काय सांगाल ताई? जीवित आयुष्याची सुरुवात झाली आणि शेवट ह्या ठिकाणी होतो. म्हणजे जर श्रीमंत माणूस असेल किंवा एखादा गरीब कुटुंबातील कोणी असो, शेवट ह्या ठिकाणी होते आणि त्याच ठिकाणी एका नवीन रोजच्या सकाळची जोमाने सुरुवात करणारा हा कुटुंब किंवा ह्या कुटुंबातील सदस्य हे तर खरं प्रेरणा देणारं आहे की आत्ता जे समाजात गोंधळगिरी चालू आहे, सुशिक्षित लोक त्या दृष्टीने म्हणजे त्या घटनेकडे बघत नाही आहेत. म्हणजे जे शिकलेली लोक आहेत त्या भोंदूगिरीमध्ये ते व्यस्त झालेले आहेत. आणि एक असा समाज आपल्या भारतामधला की जो समाज प्रबोधन करत आहे की भूतप्रेत काही नसतं किंवा स्मशानात काही वाईट गोष्टी नाही. म्हणजे ह्यांच्याकडून पॉझिटिव्हिटी घेण्यासारखी
ही गोष्ट आहे ही आयुष्याला खरं तर प्रेरणा देणारी गोष्ट आहे आणि नक्कीच आदरणीय सरांच्या माध्यमातून प्रिन्सिपल सरांच्या माध्यमातून आम्ही रोज नवीन एक गोष्ट शिकतो आणि समाजाला संदेश देणारा हा प्रयत्न आम्ही जोपर्यंत विद्याप्रतिष्ठान सुपे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आहे तोपर्यंत आदरणीय पाटील सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही नेहमी समाजामध्ये एक नवा संदेश रुजवण्याचा प्रयत्न करू. नक्कीच चांगला संदेश रुजवण्याचं काम सुपे इंग्लिश मिडियम स्कूल विद्याप्रतिष्ठान यांच्या माध्यमातून होतं आहे. नवरा बायको म्हटलं की रथाची चाक असं म्हटलं जातं. इथं 2 चाक आहेत. हे नवरदेव आहेत, त्या त्यांच्या सौभाग्यवती आहेत, रामभाऊच्या भगिनी आहेत. काय सांगाल ताई, तुम्हाला ह्यांच्यासोबत राहताना या स्मशानभूमीमध्ये येऊन असं काम करावं लागतं, त्याच्याबद्दल तुम्हाला भीती वाटत नाहीत का? काय तुमच्या भावना आहेत? आम्हाला काही भीती वाटत नाही. तर आम्ही झाडझुडप करणार, मैत आलेली बघणार, एवढंच काम करणार. म्हणजे जे नवरा करतोय त्यात जे नवरा खांद्याला खांदा लावून होय. काम करायचं. होय. रामभाऊची बायको अशी तर म्हणली असती मला मशानभूमीकडे नेऊ सुद्धा नका. असे गावागावातले उदाहरणं आहे ती. पण हे कुटुंब एक जीवनाची लढाई जगत आहे. म्हणजे ज्याचं त्याचं कामाची पद्धत वेगळी असते आणि काम केलं तर पैसा मिळतो, कुटुंब चालतं. या उदात्त भावनेनं हे कुटुंब काम करतं. अर्थात त्यांना नगरपालिका काही मानधनसुद्धा देत असेल, परंतु यांनासुद्धा एक सामाजिक भावना, एक संवेदना जागृत ठेवून विद्याप्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूल सुपा येथील प्राचार्य योगेश पाटील यांनी ही संकल्पना मांडली आणि त्यांना तब्बल 1, 2, 3, 4, 5 पोती धान्य, कपडे, किराणा अशा पद्धतीने ह्या मुलांना चपला असं साहित्य दिलेलं आहे. नक्कीच अशी संवेदना जागृत व्हावी. आज महाराष्ट्र दिन, या महाराष्ट्र दिनानिमित्त त्या पार्श्वभूमीवर आज सरांनी आणि त्यांच्या स्टाफनी एक पुण्यकर्म केलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. नक्कीच यापुढे सुद्धा तुमच्या स्कूलच्या माध्यमातून या चिमुकल्यांच्या मुठभर ओंजळीच्या धान्यातून अनेक निराधार कुटुंबांना आधार मिळावा ही अपेक्षा व्यक्त करूया. पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. आगळा वेगळा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करण्याचं या ठिकाणी मला सुद्धा भाग्य लागलं. महान्यूजसाठी रामभाऊ जगताप, बारामती.